नमस्कार मंडळी, आज आपण मस्त बोंबील मसाला बनवणार आहोत. बोंबील मसाला म्हटलं ना तर अगदी तोंडाला पाणी सुटतं. कारण आहे ना, मस्त चमचमीत, झणझणीत असा हा बोंबील मसाला होतो. भाकरीसोबत किंवा भातासोबत हा अप्रतिम लागतो. आणि चला म्हटलं, बोंबीलची एकही रेसिपी आपल्या चॅनलवरती नाहीये आणि मी ज्या पद्धतीने बोंबील मसाला बनवते हे तुमच्यासोबत शेअर करावं. चला तर मग बोंबील मसाला बनवायला घेऊया. तर इथे ना मी 150 ग्रॅम बोंबील जे आहेत ते स्वच्छ निवडून साफ करून असे तुकडे करून घेतलेत. तर साधारण एक बोटा एवढे याचे तुकडे आहेत. हे आधी आपल्याला गरम पाण्यामध्ये म्हणजे हलकसं कोमट पाण्यामध्ये साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे. म्हणजे याच्यावरची जी रेती आहे, माती आहे ती निघून जाते आणि बोंबलाचा जो एक उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो. तर फक्त इथे खूप वेळ नाही, 2 ते 3 मिनिटांसाठी पुरेसे होतात. आता हे जे बोंबील आहेत ते खूप मी जाड असे बोंबील घेतलेले नाहीयेत, की जे आपण रस्सा भाजीसाठी वापरतो. हे जे बोंबील आहेत ते थोडेसे लहान आकाराचे, मध्यम आकाराचे आहेत, ज्याची चटणी बनवली जाते आणि असा बोंबील मसाला बनवला जातो. तर साधारण एक 2 ते 3 मिनिटानंतर हलक्या हाताने हे बोंबील चांगले धुवून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकाल, की पाण्यामध्ये बरीचशी याची जी रेती आहे किंवा जो कचरा आहे तो वेगळा निघालेला आहे आणि याच पद्धतीने हलक्याशा कोमट पाण्यामध्येच आणखीन 2 ते 3 वेळा मी हे बोंबील धुवून घेणार आहे. आता बोंबील धुवून झालेत. आता इथे मी कढई चढवलेली आहे. यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर तेल घातलं. हलकसं तेल गरम झालं, की हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचं. बऱ्याचदा आपण काय करतो, की आधी बोंबील भाजून घेतो, मग ते धुवून घेतो. तर असं न करता आपण आधी स्वच्छ बोंबील धुवून घेतलेले आहेत आणि नंतर मीडियम फ्लेमवरती हे बोंबील चांगले आपल्याला भाजून घ्यायचे. तर बोंबील भाजत असताना यावरती अगदी चिमूटभर मी हळद घातली आणि याचबरोबर 2 चिमूट भरून यामध्ये मीठ सुद्धा घातलंय. तर असे बोंबील चांगले ड्राय होईपर्यंत, चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर साधारण हे भाजण्यासाठी ना आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात आणि यावरती हलकेसे डाग सुद्धा येतात. बोंबील भाजायला अजिबातच घाई गडबड करायची नाही. चांगले बोंबील भाजले गेले ना, मग हा मसाला बोंबील सुद्धा अगदी मस्त चमचमीत असा लागतो. तर इथे बोंबील चांगले भाजून झालेले आहेत. आता यानंतर मस्त बोंबील मसाला बनवूया. तर यासाठी आपल्याला हलकीशी एक फोडणी करून घ्यायची. आता बोंबील मसाला आहे, मस्त चमचमीत हा बनवायचा असतो. तर यासाठी थोडंसं जास्तच मी इथं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता. तेल हलकसं गरम झालं, की यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं आणि बोंबील मसाला आहे तर भरपूर यामध्ये कांदा आपल्याला हवा असतो. जितका तुम्ही यामध्ये कांदा घालाल ना, तितकाच हा टेस्टी लागतो. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता हा कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत, याचा चांगला रंग चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊयात. तर हे बघा, कांदा चांगला इथे सॉफ्ट झालेला आहे. साधारण हा कांदा मला परतून घेण्यासाठी एक 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. आता यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा अगदी बारीक असा मी चिरून घातलाय. यावरती भाजीपुरतीचं जे मीठ आहे ते सुद्धा मी आत्ताच घातलंय. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेचच असा विरघळला जातो आणि लगेच असा सॉफ्ट सुद्धा होतो. तर हे बघा, इथे टोमॅटो सुद्धा चांगला परतला गेलेला आहे. कांदा टोमॅटो चांगला परतून झाला. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची, यामुळे सुद्धा खूप छान चव येते. तर इथे आलं लसूण मी चांगलं ठेचून घेतलंय. हवं असेल तर बारीक केलेली पेस्ट तुम्ही इथं वापरू शकता. आता ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा आपल्याला चांगली या कांदा टोमॅटो सोबत परतून घ्यायची. तर हे बघा, इथे पेस्ट चांगली परतून झाली. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि घरगुती जो काळा मसाला असतो तोच इथे मी 2 चमचे घेतलेला आहे. किंवा याऐवजी तुम्ही ना कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता, त्याची टेस्ट सुद्धा छान येते. आणि याचबरोबर रंगासाठी इथे मी 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे. आता फक्त मिरची पावडर या कांदा टोमॅटो सोबत आपण अर्धा मिनिटांसाठी परतून घेऊयात. तर इथे मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आपण बोंबील टाकायचे आहेत आणि हे बोंबील सुद्धा साधारण या मसाल्यांमध्ये 1 मिनिटभरासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर इथे कुठलेही वाटण आपण केलेले नाहीये, तरी सुद्धा तुम्ही पुढे जाऊन बघाल, की मस्त ग्रेव्ही याची झालेली आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ते तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. इतकी टेस्टी होते. मीठ आपण यामध्ये आधीच घातलं होतं, त्यामुळे पुन्हा घालायची गरज नाही. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, कोथिंबीर चांगली मिसळून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर पाणी घालत असताना ना यामध्ये नेहमी गरम पाणीच घालायचं, अजिबात थंड पाणी घालायचं नाही. तर हे बोंबील साईजला असे पातळ होते, त्यामुळे ते पटकन शिजले जातील आणि त्यात आपण ते आधीच परतून सुद्धा घेतलेले होते. त्यामुळे साधारण एक 3-4 मिनिटांमध्ये हे बोंबील शिजले जातील. त्यामुळे मी जास्त पाण्याचा इथे वापर केलेला नाहीये. पण जर तुम्हाला जास्त पाणी हवं असेल, रस्सा हवा असेल, तर इथे पाण्याचा वापर तुम्ही जास्त करू शकता. तर हे बघा, साधारण एक उकळी आल्यानंतर इथे बोंबील थोडेसे वर खाली करून घ्यायचे आणि आत्ताच तुम्ही याचा रस्सा बघू शकता, मस्त दाटसर झालाय. तर आणखीन एक 2-3 मिनिटांसाठी हे चांगलं उकळून घेतलेलं आहे. यामधला जो रस्सा आहे तो सुद्धा चांगला बऱ्यापैकी आटलेला आहे आणि बोंबील सुद्धा इथे
चांगले शिजलेले आहेत. हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता, पण मी ते आणखीन थोडा वेळ शिजवून घेणार आहे. थोडासा दाटसर असा रस्सा करणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, की बोंबील मसाला मस्त चमचमीत दिसतोय. भाकरीसोबत काय तर चपातीसोबत सुद्धा मस्त हा लागतो. आणि थोडीशी यामध्ये आपण ग्रेव्ही सुद्धा ठेवलेली आहे किंवा थोडंसं तुम्हाला आणखीन पातळ ठेवायचं असेल, भातासोबत खायचं असेल तर आणखीन थोडीशी ग्रेव्ही ठेवा. सुट्टीच्या दिवशी, रविवारच्या दिवशी आवर्जून करावा असा हा बेत आहे आणि झटपट तयार होतो. कुठलेही वाटण-घाटण आपण यासाठी केलेलं नाही. खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे. पण ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या, की खूप जास्त वेळ कांदा परतून घ्यायचा, कांद्याची क्वांटिटी सुद्धा खूप जास्त ठेवायची आणि अगदी बेसिक मसाले आपण इथे वापरलेले आहेत. यामुळे खूप असं फॅन्सी असा हा आयटम नाही तरी सुद्धा हा खूप भन्नाट लागतो. त्यामुळे एकदा तरी तुम्ही हा ट्राय जरूर करून पहा. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, की आपण थोड्या जास्त प्रमाणामध्ये सुकट बोंबील घेऊन येतो. पण हे स्टोअर कसे करायचे? तर मी काय करत आहे, एक 2 ते 3 महिन्यापुरतीचे बोंबील आणि सुकट घेऊन येते आणि हे स्वच्छ साफ करून निवडून ठेवायचे. बोंबिलाचे सुद्धा असे तुकडे करून ठेवायचे आणि हे आपल्याला स्टोअर करून ठेवत असताना ऑडी युनी रॅपमध्ये स्टोअर करून ठेवायचं. म्हणजे अजिबात यामध्ये मॉइश्चर जमा होत नाही किंवा कुठलीही आळी-जाळी याला लागत नाही. यामुळे मी नेहमीच ऑडी युनी रॅपमध्येच हे स्टोअर करून ठेवत असते. रॅप केलेले हे बोंबील एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे. म्हणजे ते 3 ते 4 महिने आहे असे टिकून राहतात. आशा करते, की आजचा हा बोंबील मसाला तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.